ब्लाऊजला फिटिंग तंतोतंत आणि परफेक्ट येण्यासाठी मी टिप्स देते। तर बघा, सुरुवातीला शोल्डर जोडण्या अगोदर फिटिंगच्या साईडची ब्लाऊजची उंची एकसारखी आहे का ते चेक करायचं आणि मगच शोल्डर जोडायचे। ही पहिली टिप झाली। आणि दुसरी टिप म्हणजे फक्त फिटिंग न दाखवता बाही जोडण्यापासून मी दाखवणार आहे, कारण बाही जोडताना सुद्धा आपण काळजी घ्यावी लागते। तर ती बाही जोडताना काय काळजी घ्यायची हे मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा आणि नवीन बघत असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा। तर हा ब्लाऊज बिना अस्तरचा असल्यामुळे अशी आपल्याला पट्टी तयार करून घ्यावी लागते। दंड घेराच्या इथे हात शिलाईसाठी ती मी तयार करून घेतली अगोदर। आता इथे उलटा सुलटा ब्लाऊज बघायचा आहे कापड, शिवाय मागचा पुढचा मुंडा बघायचा आहे, उंची सेम झाली का बाहीची ते चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला फायनली बाही जोडायला घ्यायचं आहे। तर मागचा पुढचा मुंडा बघून बाही घ्यायची, नाही तर मग या बाजूची बाही त्या बाजूला लागते आणि त्या बाजूची बाही या बाजूला लागून जाते आपली चुकून। तर सुरुवातीला शोल्डरवर मध्य ठेवला बाहीचा, त्यानंतर पुढे मापून घेतले आणि बाही बरोबर तंतोतंत बसते म्हटल्यावर मग सुरुवातीपासून मी टीप मारायला सुरुवात केली। तर बाही इथे अजिबात खेचायची नाही किंवा खाली जो पार्ट आहे ब्लाऊजचा मुंडा तो सुद्धा खेचायचा नाही। अगदी सैल हाताने बाही हात वळवत वळवत बाही लावून घ्यायचे। इथे सगळी स्टिचिंगच्या वेळी हाताची कमाल पाहिजे, आपले हात व्यवस्थित वळले पाहिजेत। टेलरिंग कामामध्ये हाताला वळण आपल्याला देता आलं पाहिजे, कारण आपले गळे डिझाईन करताना, मुंड्याला आकार देताना, बाहीचा मुंड्याचा आकार देताना हे सगळे आकार काढताना एकदम सैल हाताने परफेक्ट वळवता आले पाहिजेत। तर आता बाही जोडून झालेली आहे दोन्ही साईडची। तर फिटिंगच्या वेळी काय घ्यायचं बघा करून, पाठीमागच्या भागाचा पूर्ण टेपनी मोजून घ्यायचा आणि टेप फोल्ड करून मध्य काढून घ्यायचा आणि त्या मध्यावर बरोबर आपल्याला हे पुढच्या भागाचं हुक पट्टीची बाजू ठेवायची आहे आणि तिथून पाठीमागे जे पण एक्स्ट्रा राहील आपला पुढचा भाग तो बाहेर सोडून आपल्याला कडेनी पाव इंचावर टीप टाकायची। ही झाली दुसरी टीप आपले फिटिंगच्या बद्दल। त्यानंतर ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि नंतर एक दाब टीप म्हणून अर्ध्या इंचावर कडेनी टीप मारून घ्यायची आहे आपल्याला। असं केल्याने काय होतं तर आतून आपल्याला ओव्हरलॉक करायची गरज नाही, धागे दोरे बाहेर येत नाहीत टीपमधून, हे सगळं वाचतं आपलं, म्हणून आपल्याला ती टीप मारायची असते दाब टीप। आधी सुलट्या बाजूने टीप जोडून घ्यायचे ब्लाऊज आणि नंतर उलटा करून दाब टीप टाकून घ्यायची। आता त्याच पद्धतीने बघा मी दुसरी पण बाही जोडायला घेतली, तर माझा हात कसा वळतोय बघा, खालचा भाग कसा वळवते मी पार्ट आणि बाही कशी ठेवते हे सगळं तुम्ही निरीक्षण करून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने तुम्ही बाही जोडायचे। खाली पण चुनी वगैरे येते का हे लक्ष द्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने दुसरी बाही सुद्धा जोडून झालेली आहे, कुठेही चुनी नाही, खेचली नाही बाही, अगदी परफेक्ट कटिंग आपली झालेली आहे बाहीची। तर ही जर कटिंग तुम्ही जर बघितली नसेल ब्लाऊजची तर आपल्या चॅनलवर मी अपलोड केला आहे याचा व्हिडिओ, नक्की बघा जाऊन। खूप छान आणि परफेक्ट ब्लाऊजची कटिंग झालेली आहे। त्यात पण खूप साऱ्या मी टिप्स दिलेल्या आहेत। मुंड्याजवळ घोळ येत असेल, शोल्डर पडत असेल तर काय करायचं, मुंड्याजवळ घोळ येत असेल तर काय करायचं, कटोरी किती अंतरावर घेतली पाहिजे, कटोरीचा टक्सला रुंदी किती दिली पाहिजे, टक्सचा व्हॉल्यूम किती ठेवला पाहिजे, उंची किती ठेवली पाहिजे, या साऱ्या टिप्स मी त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत। तर नक्की बघा कटिंगचा व्हिडिओ आणि स्टिचिंगचा व्हिडिओ। तर अशा पद्धतीने बघा मध्यावर मी बरोबर ते मध्य हुकाय पट्टी लावून घेतलेली आहे। तर आपली आईची पट्टी एक्स्ट्रा असते ती बाहेर सोडून मी तिथून पुढे आपल्याला कमरेचा चौथा भाग, नंतर छातीचा चौथा भाग आणि शेवटी दंड घेर अर्धा अशा खुणा करून घेतलेल्या आहेत आणि अगदी परफेक्ट समोरासमोर खुणा आलेल्या आहेत, अजिबात इकडे तिकडे मागे पुढे नाही। तर बऱ्याच कमेंट्स असतात ताई आमची मॅचिंग होत नाही खूण, तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून मी काय काय काळजी घेते
ब्लाऊज फिटिंग करण्या अगोदर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केला, कारण बऱ्याच कमेंट्स मला येतात ताईंच्या आपल्या की आमची फिटिंगच्या टिपा खुणा जे करून घेतो ते मॅच होत नाहीत, मागे पुढे होतात, आमची फिटिंगची टीप तिरकी जाते. या सर्वांसाठी हा व्हिडिओ एकदम फायदेशीर आहे. तर या पद्धतीने तुम्ही जर फिटिंग केलीत तर फिटिंग करण्यापूर्वी काय काय तयारी करायची, काय काय काळजी घ्यायची, हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. तर बघा, मध्य काढून घ्यायचा आहे पाठीमागच्या भागाचा आणि मग तिथूनच आपल्याला पुढचा भाग ठेवून, म्हणजे पुढच्या भागाचं काय ठेवणार आपण मध्यावर, तर हुक आयपट्टी. तर आयपट्टी एक्स्ट्रा असते त्यामुळे ती बाहेर सोडायची खुणेच्या आणि मग ती बाजू लावायची. अशा पद्धतीने तुम्ही जर फिटिंग केली तर अजिबात तिरकी जाणार नाही किंवा खुणा मागे पुढे होणार नाहीत. आणि तरीसुद्धा एवढी काळजी घेऊन जर तुम्ही तुमच्या खुणा मागे पुढे होत असतील तर नक्कीच तुमचं कटिंगमध्ये काहीतरी चुकलेलं आहे. तर त्या काय चुका झाल्या असतील हे बघण्यासाठी तुम्हाला माझा कटिंगचा व्हिडिओ बघावा लागेल. तर तो पण बघून घ्या, म्हणजे तुम्हाला या समस्या येणारच नाहीत. आता मला इथे मशीनवरच काज करायचे आहेत, तर खूप लांब लांब होत होते काज, त्यामुळे इथे बघा या ब्लाऊजला 7 काज झालेले आहेत, कारण हुक आयपट्टी उंच आहे, म्हणजेच की गळा उंची कमी आहे पुढच्या साईडची. अशा पद्धतीने बघा मी आता काज पण करून घेणार आहे. अगदी छान आणि परफेक्ट काज येतात, मस्त. या पद्धतीने मी काज करून घेत असते. तुम्हाला हे काज करण्याची इच्छा असेल असेच मशीनवर, तर सेटिंग काय करायची मशीनमध्ये हे माहिती करून घ्यायचं असेल तर आपला सेपरेट काज कसे करायचे हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर, तो तुम्ही बघू शकता. अगदी छान झिगझॅगमध्ये मस्त काज बनतात. इथे तुम्ही पांढरा दोरा लावला तरी चालू शकतो, कारण पटकन काज दिसून येते. मी आपली नेहमीचाच म्हणजे मॅचिंग जो दोरा असतो ब्लाऊजचा त्याच दोऱ्याने काज करून घेत असते, त्यामुळं मी बदलत बसत नाही. तुम्हाला इथे पांढरा दोरा लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता. तर या पद्धतीने तुम्ही माझे कटिंगचा व्हिडिओ बघा, त्या पद्धतीने कटिंग करा. कटिंगमध्ये काय काय बदल करायचे ते बघा, नंतर स्टिचिंग कशी केली ते पण बघा. तर अशा पद्धतीने माझा ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे, बटणंसुद्धा लावून तयार झालेला आहे. तर किती छान आणि परफेक्ट फिटिंग झालेली आहे बघा. तुम्हीसुद्धा प्रयत्न करा अशीच फिटिंग करायची आणि याच पद्धतीने या टिप्स फॉलो करून फिटिंग करा. तुमचासुद्धा ब्लाऊज व्यवस्थित होणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन बघत असाल चॅनेलवर आपल्या तर सबस्क्राईब करून बेल आयकनची घंटी दाबा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या.